हाय फ्रेंड्स, शोभना गुरु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जगन्नाथपुरी आणि देवाचे हृदय ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्रीकृष्ण नाव तोंडात घेताच परमानंद, आनंद, सुख, समाधान सगळे काही मनाला लाभते. श्रीराम श्रीकृष्ण या दोघांबद्दल जितके वाचावे, ऐकावे, जितके समजण्याचा प्रयत्न करावा तितके कमीच आहे. श्रीकृष्ण देव होते, पण अवतार रूपात त्यांचा जन्म झाला होता, त्यामुळे ते अमर नक्कीच नव्हते. श्री विष्णूंचा 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण. विष्णूचा 8वा अवतार, देवकीचा 8वा पुत्र, जन्म अष्टमीचा, असे सगळे 8चा आकडा श्रीकृष्णाच्या कुंडलीत होता. पण मनुष्य रूपात जन्म घेतल्यामुळे मृत्यू अटळ होता. बघा ना, कसे दुर्भाग्य आहे. प्रत्यक्ष देवाने पृथ्वी तलावर जन्म घेतला. सगळे जग त्याने निर्माण केले. सगळ्या जगाचा तो पालनहार, पण त्याला किती भोग भोगावे लागले. जर हे प्रत्यक्ष देव असूनही त्यांना भोग भोगावे लागले, तर मग विचार करा तुम्ही, आम्ही कोण आहोत? त्याच्यापुढे आपण पण खूप तुच्छ प्राणी आहोत. जेव्हा श्रीकृष्णाची शेवट घटिका आली आणि ते मृत्यू पडले, तेव्हा त्यांच्या चितेला अग्नी दिली आणि सगळे शरीर भस्म झाले, पण हृदय जिवंत राहिले. हेच हृदय जगन्नाथच्या मूर्तीमध्ये आजही जिवंत आहे असे म्हणतात. आजही रोज या हृदयाची चंदन लेप लावून पूजा केली जाते. जेव्हा मंदिरामध्ये हे सगळे घडते, तेव्हा सगळ्या लाईट दिवे विझवले जातात. आजपर्यंत जरी हे कोणी बघितले नाही किंवा ही अंधश्रद्धा वाटत असले, तरीही हे विधी लिखित आहे. प्रत्यक्ष देवांचा आत्मा आजही या पृथ्वी तलावर आहे. म्हणूनच जगन्नाथपुरीला खूप महत्त्वाचे स्थान मानले जाते, कारण तिथे प्रत्यक्ष श्रीकृष्ण निवास करतात. अशा या देवादिकांच्या कथा काल्पनिक वाटत असल्या तरी सत्य मलाही पूर्ण ज्ञान नाही. जितकी माहिती आहे तितकी मी नक्कीच येथे सांगितली आहे. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा समाप्त होत आहे.